नमस्कार. आज आपण जो क्वेश्चन सॉल्व करणार आहोत तो आहे क्वेश्चन नंबर 11. नेहमीप्रमाणे आपण आधी रीड करून घेऊया आणि मग क्वेश्चन सॉल्व करूया. तर जो क्वेश्चन आहे तो कसा, जॉन अँड स्मिथ एंटर इंटू अ जॉईंट व्हेंचर डिसाइडिंग टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. तर जॉन अँड स्मिथ हे दोघं पार्टनर आहे ज्यांनी जॉईंट व्हेंचर सुरू केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो इज 2:1, म्हणजे जॉनचे 2 तर स्मिथचा 1. अशा प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे. जॉन परचेस 3000 kg ऑफ मटेरियल ए फॉर ₹1,50,000 अँड सेंड इन टू जनार्दन. आता जे जनार्दन आहे तो एक थर्ड पार्टी आहे, तो को व्हेंचर नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आणि त्या प्रकारे एंट्राज होणार. तर यांनी जनार्दनला पाठवलं की ते 3000 kg मटेरियल 1.5 लाखाचा प्रोसेसिंगसाठी. जॉन पे द ट्रान्सपोर्ट कॉस्ट मटेरियल ₹6,000. जॉननी ट्रान्सपोर्ट कॉस्ट मटेरियल दिला किती, 6,000. सेम एज स्मिथ परचेस 2000 kg ऑफ मटेरियल बी फॉर ₹2 लाख. स्मिथने 2 लाखाचं मटेरियल परचेस केलं. सेंड इट टू जनार्दन, त्यांनी पण जनार्दनला पाठवलं प्रोसेसिंगसाठी. ट्रान्सपोर्ट कॉस्ट 10,000 पेड केले. पुढे जनार्दन डज द प्रोसेसिंग वर्क अँड मॅन्युफॅक्चर 4,800 युनिट ऑफ फिनिश प्रोडक्ट सी. तर जनार्दननी जे काम दिलं ते पूर्ण केलं. त्यांनी 4,800 युनिट बनवले आणि ते सीला पाठवले. जनार्दन प्रिपेअर द कन्वर्जन कॉस्ट बिल ऑन द जॉईंट व्हेंचर ऑफ ₹20 पर युनिट. त्यांनी पर युनिट ₹20 कन्वर्जन कॉस्ट लावलेला आहे. जॉन पे द बिल, आणि हे जे बिल आहे जनार्दनचं ते कोणी दिलं, जॉननी दिलं. द गुड्स आर सेंड टू बॅनर्जी ऑफ कलकत्ता. आता बॅनर्जी एक फोर्थ पार्टी अजून आली, तर त्याला गुड्स विकण्यासाठी पाठवला आहे. द ट्रान्सपोर्ट कॉस्ट अमाउंटिंग ₹18,000 बिंग पेड बाय जॉन. हे 18,000 पण कोणी दिले, जॉननी दिले. बॅनर्जी सेल्स 90% ऑफ द गुड्स फॉर ₹150 पर युनिट, आणि बॅनर्जीने ते गुड्स विकले किती, 150 पर युनिटनी. हे टेक्स ओव्हर द बॅलन्स गुड्स फॉर ₹120 पर युनिट, आणि उरलेले जे 10% आहे ते त्यांनी ₹120 पर युनिटनी स्वतः ठेवून घेतले. आफ्टर डिडक्टिंग हिज ओन कमिशन 10% ऑफ सेल प्रोसीड, आणि जे सेल प्रोसीड केलं हे लक्षात ठेवायचं की त्यांनी विकले किती आहे, 90% विकले आहे, तर त्याच्यावरती त्यांनी कमिशन घेतलं आहे. ही रेमिट द अमाऊंट टू जॉन, आणि जे पैसा उरला तो कोणाला दिला, जॉनला दिलेला आहे. द को व्हेंचर्स ॲग्री टू सेटल द अकाउंट, अँड ॲट लास्ट को व्हेंचर्सला अकाउंट सेटल करायचं आहे. यू आर रिक्वायर्ड टू शो जॉईंट व्हेंचर अकाउंट, स्मिथ अकाउंट, बॅनर्जी अकाउंट इन द बुक्स ऑफ जॉन. तर आपल्याला कोणाच्या बुक्समध्ये एंटर करायचं, जॉनच्या बुक्समध्ये. तर आपण सुरू करूया. इथे लिहून घेऊ, इन दी बुक्स ऑफ जॉन. ओके, तर जॉनच्या बुक्समध्ये कुठले कुठले अकाउंट बनवायचे आहे. सगळ्यात पहिला बाय डिफॉल्ट बनतो आपला जॉईंट व्हेंचर अकाउंट, बरोबर आहे. सेकंड अकाउंट जो आहे तो को व्हेंचर्सच्या बनवून घेऊ आपण. हिज नेम ॲज अ स्मिथ अकाउंट, ब्रॅकेटवरती लिहू शकतो हु इज इट, इट इज को व्हेंचर. ओके, आणि तिसरा अकाउंट जे आहे तो बनवायचा आहे कोणाचा, बॅनर्जी अकाउंट्स बनवायचा आहे. तर तो बनवून घेऊ आपण बी बॅनर्जीज अकाउंट. ओके, तर ही थर्ड पार्टी. त्याशिवाय कुठला अजून अकाउंट बनवायचा आहे, नाही लागला तर बनवूया. तर एंट्री सुरू करू. सगळ्यात आधी जॉईंट व्हेंचर. तर जॉईंट व्हेंचरविषयी याने लिहिलेलं आहे अबाउट द जॉन. जॉननी 3000 kg मटेरियल विकत घेतला, 1.5 लाखाला तो जनार्दनला पाठवला. तर जनार्दनला पाठवला ना, ही थर्ड पार्टी, त्याचा अकाउंट आहे ना आपल्याला. जनार्दनचं अकाउंट बनवण्याची गरजही नाही आपल्याला, कारण की त्याच्यासोबत बाईंग सेलिंग काही आहे नाही. त्याला फक्त जे कन्वर्जन कॉस्ट आहे तर तो आपण जॉन पेड करणार आहे, तो बँकेतूनच पेड करणार. जनार्दनची एंट्री घ्यायची गरज नाही असं म्हटलं तरी चालेल. तर विथ स्टार्ट विथ द एंट्री. यांनी पेड केला असं म्हणू आपण. जॉननी 1.5 लाखाचं पेड केलं आहे ना. तर टू बँक अकाउंट, बरोबर आहे. किती अमाऊंट लिहून घेऊ आपण. अमाऊंट आहे 1,50,000 आहे ना. मटेरियल ए असं लिहून घेतलं तरी चालेल. मटेरियल ए विकत घेतलं आहे ना. इथे परचेस ऑफ मटेरियल ए हे लिहिलं आपण, परचेस ऑफ मटेरियल ए. ठीक आहे. अँड सेंड इट टू जनार्दन. जॉन पे ट्रान्सपोर्ट कॉस्ट 6,000, आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट हे दिला तर टू बँक अकाउंट, ट्रान्सपोर्ट कॉस्ट लिहिलं किती आहे ते
तो आहे 6,000 लिहून घेतला आपण. पुढे स्मिथ परचेस 2000 kg ऑफ मटेरियल बी. स्मिथनी मटेरियल विकत घेतला, तर इथे स्मिथची एंट्री येणार. जसं जॉनचं बँक आलं, पण इथे स्मिथ, कारण की स्मिथने पेमेंट केला है ना. परचेस मटेरियल बी किती आहे, तो आहे 2 लाखाचा. 2 लाख स्मिथच्या क्रेडिटला, जॉईंट वेंचरच्या डेबिटला, तर स्मिथच्या क्रेडिटला बाय जॉईंट वेंचर अकाउंट. किती, 2 लाख, बरोबर आहे. प्लस त्यांनी काही एक्सपेन्सेस, ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग 10,000 इज पेड बाय स्मिथ. यांनी बी ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग दिलेली आहे. तो कोणी दिली, स्मिथनी. ट्रान्सपोर्ट लिहून घेऊ आपण, किती दिलेली आहे ते आहे 10,000. तर तो अमाऊंट लिहून घेऊया आपण, 10,000 स्मिथच्या क्रेडिटला लिहून बाय जॉईंट वेंचर अकाउंट. किती लिहायचे, 10,000. ओके. तर अशा प्रकारे हे झालं त्याचं ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. आता पुढे काय आहे, जनार्दन डज प्रोसेसिंग वर्क, मॅन्युफॅक्चर 4,000 युनिट ऑफ फिनिश प्रोडक्ट. सी, जनार्दन प्रिपेअर कन्वर्जन कॉस्ट बिल, अ जॉईंट वेंचर फॉर ₹20 पर युनिट. जॉन पे द बिल. कोणी पेड केला, जॉननी केला. कोणाला दिला, जनार्दनला दिलेला आहे. तर म्हणून, पण जॉननी दिले ना, म्हणून याला काय करू, तो बँक अकाउंट, बरोबर आहे. आणि याला ₹20 पर कन्वर्जन कॉस्ट आहे. म्हणजे असं म्हणू, याने किती 4,800 युनिट बनवले इंटू ₹20. अशा प्रकारे आपण काय केलं, याला कॅल्क्युलेशन. ठीक आहे. यांनी आपण पर युनिट कन्वर्जन कॉस्टमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे म्हणा, की जे आपण युनिट बनवलेले गेलेले आहे, तर जे युनिट बनवण्यात गेलेलं आहे, तर 4,800 इंटू 20 म्हणजे किती 96,000 तो जॉननी दिला. तो इथे आपण लिहून घेऊ. आपण एका जागेवर पण लिहू शकतो या सगळ्या गोष्टी. म्हणजे 10 वेळा बँक अकाउंट लिहिण्यापेक्षा एकदा बँक लिहिलं, त्यामध्ये पण सगळ्या एंट्री ॲट अ टाईम लिहू शकतो. तर हे झालं काय, कन्वर्जन कॉस्ट प्लस द गुड्स सेंड टू बॅनर्जी ऑफ कलकत्ता, ट्रान्सपोर्ट अमाऊंटिंग 18,000 बिंग पेड बाय जॉन. हे 18,000 पण कोणी दिले, जॉननीच दिलेलं आहे. त्याची पण एंट्री येणार टू बँक अकाउंट. अगेन इट इज ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे. ओके. तर ते पण किती आहे, ते आहे 18,000. ज्याच्या सेकंड एंट्री होणार नाही, कारण की जॉनच्या बुक्समध्ये जॉनचा अकाउंट बनत नाही. तर अशा प्रकारे काय झालं, आपण कन्वर्जन कॉस्ट आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जॉननी जे दिले ते पेड केले. नाव बेनर्जी सेल्स 90% ऑफ द गुड्स. तर बेनर्जीने गुड्स विकले जॉन डीरेच्या क्रेडिटला. कोणी विकले, बाय बेनर्जीज अकाउंट. ओके. नाव 90% म्हटलेलं आहे, तर टोटल गुड्स किती पाठवते, 4,800 इंटू 90%, बरोबर आहे. तर हे झालं, म्हणजे 90% विकण्यात आले. आणि कितीमध्ये, ₹150 प्रति युनिटप्रमाणे विकलेले आहे. तर टोटल करून बघूया आपण, 4,800 इंटू 90% आणि इंटू ₹150. तर हे झाले 6,48,000. तो अमाऊंट इथे आपण लिहून देऊ, 6,48,000. तर हा झाला बॅलन्स. ओके. 90% विकले, 6,48,000. कोणी, बॅनर्जीनी. पुढे ही टेक्स ओवर द बॅलन्स 120 पर युनिट, बरोबर आहे. यांनी उरलेला बॅलन्स किती आहे, ₹120 पर युनिट प्रमाणे घेऊन गेला. तर याची एक एंट्री जी आहे ते बॅनर्जीच्या इथे आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो सेल. म्हणजे कन्फ्युजन निघून जाते, कन्फ्युजन नाही राहत आपल्याला की सेल आहे की काय आहे. ओके. तर ते आपण केलं, बॅनर्जी सेल झालं. बाकी उरलेला तो ₹120 पर युनिट प्रमाणे घेऊन गेला आहे. तर जे उरलेलं आहे आता त्याची एंट्री करूया आपण, उरलेल्याची पुन्हा बाय बॅनर्जीज अकाउंट. ओके. इट वॉज बॅलन्स गुड टेकन, असं आपण लिहू शकतो. काय, गुड्स टेकन. ओके. उरलेले गुड्स किती,
तर डेफिनेटली 10% उरलेले आहे, बरोबर आहे ना. याला कसं 4800 आपण पाठवले इंटू 10% इंटू 120 प्रमाणे असं करू शकतो. 4800 इंटू 10% इंटू 120 प्रमाणे, तर टोटल 57,600 इतक्याचे गुड्स तो घेऊन गेला. किती? 57,600. तर हा अमाऊंट झाला. याच्या सेकंड एंट्री व्हायच्या आहेत दोन्ही याच्यात. इथे डेबिटला पहिली एंट्री घेऊन घेऊ आपण, टू जॉईंट वेंचर अकाउंट. 6,48,000 हे सेल झालं आहे ना. आणि टू जॉईंट वेंचर अकाउंट ते कितीला? 57,600. तो हिअर वी आर विथ सेल आणि बाकी उरलेले जे गुड्स तो घेऊन गेला त्याच्या एंट्र्या. पुढे प्रॉब्लेममध्ये काय लिहिलेलं आहे? आफ्टर डिडक्टिंग हिज ओन कमिशन 10% ऑन सेल प्रोसीड. म्हणजे यांनी आपलं डिडक्शन केलं कमिशनचं. तर कमिशनची एंट्री जॉईंट वेंचरच्या डेबिटला कोणी केलं? टू बॅनर्जीज अकाउंट. ओके. आता किती पर्सेंट आहे? 10% कमिशन आहे. तर इट वॉज सिम्पल, बोटावरती कॅल्क्युलेट करता येते. याचा 10% कमिशन इज नॉट बिग डील. 10% 6,48,000. याला आपण दोघांना प्लस करून हे गुड्स टेकनवरती कमिशन नाही देत आहोत त्याला आपण. जे ते गुड्स विकले त्यांनी त्याच्यावरती कमिशन देत आहोत. ओके. तर ते किती येणार? ते येणार 64,800. कॅल्क्युलेटरही करून दाखवतो तुम्हाला. 6,48,000 वरती 10%, तर 64,800. तर हे कमिशन त्यांनी कापलं म्हणजे या बॅनरीच्या काय करू आपण? क्रेडिटला जॉईंट वेंचर अकाउंट लिहून 64,800. तर या झाल्या आपल्या नियर अबाउट इंटरेस्ट सगळ्या. ओके. अजून काही आहे का प्रॉब्लेममध्ये? तुम्ही अगर बघाल तर प्रॉब्लेममध्ये काही असं मोठा इन्फॉर्मेशन दिलेला नाही आहे ना. इथे लिहिलं आहे ही रेमिट द अमाऊंट टू जॉन. आणि उरलेला पैसा त्यांनी कोणाला दिला? जॉनला दिला. तर उरलेला पैसा किती? याची अगर आपण टोटल केली तर किती ते? 6,48,000 प्लस 57,600 मायनस 64,800. इट विल बी 6,40,800. हा बॅलन्स उरला. 6,40,800 हा बॅलन्स उरला. तो आपण हा बॅलन्स आहे तर तो कोणाला दिला? त्यांनी जॉईंटला दिला. जॉनला दिलेला आहे. तर जॉनला दिला. जॉनचेच अकाउंट आहे म्हणजे त्याला बँकेत पैसा आला असेल. बाय बँक अकाउंट एंट्री काय झाली असेल? इथे बॅलन्स अमाऊंट. ओके. आणि याची टोटल किती आली होती आपली? 648 57,600. तर 7,5,600 हे टोटल आहे. 7,05,600. ओके. तर हे झाले बोथ साईड टोटल 7. तसंही हा अकाउंट क्लोज करावाच लागला असता कारण की हा थर्ड पार्टी अकाउंट आहे. सगळ्यात लास्ट क्लोज होतो आपला कुठला? कोवेंचर अकाउंट क्लोज होतो. हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात आधी जे अकाउंट क्लोज करतो अदर दॅन जॉईंट वेंचर कोवेंचर. जॉईंट वेंचर कोवेंचर सोडून उरलेले पूर्ण आपण काय करतो? क्लोज करतो. तर बॅनर्जी क्लोज झाला. आता काय क्लोज करायचं आपल्याला जॉईंट वेंचर क्लोज करायचं आहे. ओके. तर चला बघूया की प्रॉफिट किती झाला, प्रॉफिट आहे की लॉस आहे. बोथ द वे बघितलं आपण तर नियर अबाउट आपला क्रेडिट साईड जास्त दिसतं. 6,48,000 प्लस 57,600 हे झालं टोटल 7,05,600 आहे ना. यामधून किती गेले? 1,50,000, मग 6,000, मग 2,00,000, 10,000, मग 96,000, मग 18,000. तर 1,60,800 हे काय आलं? प्रॉफिट आलं तुम्हाला. ओके. इथे लिहून घेऊ किती आलं होतं? 1,60,800 हे झालं प्रॉफिट आलं आपलं. बघितलं 1,60,800. नाव इट इज डिवायडेड इंटू रेशो 2:1. 2:1 म्हणजे किती झालं? अगर 2:1 असं केलं तर कधी पण रेशो कसं डिवाईड करतो? 2:1ला अगर आपल्याला डिवाईड करायचं तर 2:1 लिहिलेलं आहे म्हणजे 2 + 1 किती झाले? 3.
तर याला डिवाईड करायचं आपण किती 3नी. ओके, तर हा झाला 2:1चा रेशोमध्ये हा 1 आला 53,600. ओके, हा 1 आहे आणि इंटू 2 केलं याला आपण तर 1,07,200. हा कोणाचा जॉनचा आहे तर 2P&L अकाउंट. ओके, तर किती आला 1,07,200. इथे लिहून घे 1,07,200. हा झाला कोणाचा जॉनचा हिस्सा. हां ओके, आणि आता उरला आहे तो कोणाचा राहील तो स्मिथचा राहील. तर तुम्ही ते लिहू शकता काय टू स्मिथ अकाउंट. तर उरलेला म्हणजे किती तर उरलेला किती याला आपण डिवाइड बाय म्हणजे सिम्पल ॲज इट इज 1,60,800 केलं डिवाइड बाय 3 × 1 तर 53,600 जे आला ते याचा स्मिथचा बॅलन्स किती 53,600 आहे बरोबर. या दोघांची टोटल 1,60,800 हे आपण ऑलरेडी बाहेर लिहिलेलंच आहे. ओके, यांना आपण काय करू एक अंडरलाईन दिली याचा टोटल काय केलेला बाहेर गेलेला आहे. ओके, याची एक सेकंड एंट्री राहिली कुठे स्मिथच्या क्रेडिटला एंट्री येणार काय येणार बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट किती 53,600. तर 53,600 हे झालं. या 3 एंट्री झाल्या याच्यात कोणाच्या स्मिथच्या अकाउंटमध्ये इन द रेशो 2:1. ओके, तर आता बॅलन्स बघूया स्मिथला किती बॅलन्स उरला प्लस 10,000 आणि प्लस 2 लाख. तर हा झाला 2,63,600. ही इज 2,63,600. हा बॅलन्स आहे 2,63,600. हा बॅलन्स आहे याला आपण पेमेंट करू 2,63,600. हा पेमेंट करू इथे लिहू टू बँक अकाउंट. ओके, तर हा आपण बॅलन्स पेड. ओके, पेड. तर हिअर वी आर एंड विथ द प्रॉब्लेम. म्हणजे याशिवाय याच्यात काही आहे नाही. खूप सिम्पल प्रॉब्लेम होता. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये. थँक्यू.